नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बटाट्याची भाजी ही रोजच तुम्ही खात असाल. पिवळी बटाट्याची भाजी, बटाट्याची रस्सा भाजी, बटाट्याची लाल तिखट भाजी. तर आज आपण वेगळ्या पद्धतीची बटाट्याची भाजी करणार आहोत. ती कशी करणार आहोत त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ फुल पाहावा तर लागेल. तर चला तर आज आपण दही बटाटा भाजी ही कशी करायची ते पाहूया. त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी 3 बटाटे असे उकडून घेतलेले होते, त्याचे असे तुकडे केलेले आहेत. 1 कप दही घेतलेला आहे. 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. 1 चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. 1 चमचा बेडगी मिरची मसाला, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा लांब चिरून घेतलेल्या आहेत. लसूण पाकळ्या घेतल्या आहेत 3 ते 4. तेजपत्ता घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर आपण आता दह्याचं मसाल्याचं बॅटर तयार करून घेऊया. इकडे मी बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 कप दही घालून घेऊया. मग मसाले घालून घ्यायचे आहेत. हळद घालून घ्यायची, लाल तिखट मसाला घालून घ्यायचा, बेडगी मिरची मसाला घालून घ्यायचा आहे, गरम मसाला घालून घ्यायचा आहे, धणे पावडर घालून घ्यायचे आहे. मग हे आपल्याला आता चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. बघा असं बॅटर झालं पाहिजे. चला तर आपण आता उकडलेले बटाट्याचे तुकडे फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजेच तळून घ्यायचे आहेत. इकडे मी कढई घेतली आहे, तेल गरम करायला आधीच ठेवलेलं. त्याच्यामध्ये आपण आता हे एक एक असे तुकडे सोडायचे आहेत तेलामध्ये. हाय टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही, सोनेरी कलर आला पाहिजे बटाट्याच्या तुकड्यांना, म्हणजेच असे गोल्डन ब्राऊन झाले पाहिजे. बघा आपले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊ ते. बटाट्याचे तुकडे तर फ्राय करून झालेत आपले. तर आता ह्या बटाट्यांना आपण होल पाडून घेणार आहोत. फोकच्या साहाय्याने असं होल पाडून घ्यायचं. का तर आपण जी ग्रेव्ही बनवू ना, त्याच्यामध्ये हे ग्रेव्हीचा जो मसाला असतो तो त्याच्यामध्ये मुरून जातो. त्यासाठी ही प्रोसिजर आहे. असं फोकच्या साहाय्याने प्रत्येक तुकड्याला असं होल पाडून घ्यायचं आहे. बघू शकता. चला तर आपण आता वेगळ्या पद्धतीची दही बटाटा भाजी बनवायला सुरुवात करूया. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, तेल गरम करायला आधीच ठेवलेलं. त्याच्यामध्ये आपण आता तेजपत्ता घालून घेऊ. मग जिरं घालून घ्यायचं आहे. मग कांदा घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला. मग त्याच्यामध्ये आपण आता मिरची घालून घेऊ. मिरची तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या, जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं. मग लसूण घालून घ्यायचा. मग चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. हे 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं. कांदा गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे. कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता जे दह्याचं बॅटर केलं होतं मसाल्याचं ते घालून घेणार आहोत. मग चमच्याच्या साहाय्याने हे परत मिक्स करून घ्यायचं आहे. असं ढवळत राहायचं आहे बॅटरला. 2 ते 3 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे. बघा चांगली उकळी आलेली आहे मिश्रणाला. आपण आता त्याच्यामध्ये जे बटाटे फ्राय केले होते ते घालून घेणार आहोत. असे घालून घ्यायचे. परत त्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजून द्यायचं आहे. मग त्याच्यावरती आपण आता कस्तुरी मेथी घालणार आहोत. कस्तुरी मेथी ऑप्शनल आहे, घालू पण शकता, नाही घातलं तरी चालेल. मग कोथिंबीर घालायची आहे. मग आता तुम्ही म्हणाल हिने मीठ नाही घातलं, तर ते पण काहीतरी नवीन ट्रिक आहे. मीठ घातलं असतं तर दही आपलं फाटेल. त्यासाठी गॅस बंद करूनच मीठ घालायचं आहे. बघा मी इकडे गॅस बंद केलेला आहे आणि आता मीठ घालते. मग परत असं मिक्स करून घ्यायचं आहे.
आपली वेगळ्या पद्धतीची दही बटाटा भाजी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. ही तुम्ही पुरी बरोबर किंवा चपाती बरोबर पण खाऊ शकता. माझी ही वेगळ्या पद्धतीची दही बटाटा भाजी जर आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज माझ्या चॅनेलवर तुम्हाला पाहायच्या असतील आणि जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.